परळीतल्याच एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं, की की परळी नाही हे बिहार आहे. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ असा समजायचा, की एकाच घरात 45 वर्ष राजकारण. त्यांनी पूर्ण बीड जिल्ह्यावर आमचाच कब्जा आणि आमचाच बीड जिल्हा मिळून त्यांनी कब्जा केला होता. पूर्ण लोकांना दबावाखाली घेतलं होतं. खरंच परळीचा एवढा वनवास झालेला आहे, एवढा वनवास झाला आहे, की माहिती आहे का, युवा पिढी आज इतकी बरबाद झालेली, की साहेबांना माहिती आहे, की यांनी आतापर्यंत 20 वर्षात काही मागितलेलं नाही आहे. पण मला कन्फर्म होतं, की साहेब तिकीट मला देतील. कीट एक युवा चेहरा म्हणून पाहताय, की एक महिला म्हणून पाहताय? माझी तर इच्छा आहे, युवा चेहरा म्हणून शिवू. आपला बीड जिल्हा असेल, आपला परळी मतदारसंघ असेल, त्याचं जर काम करायचं असेल आणि लोकांना सुधारायचं असेल, तर खरोखर सांगते उद्योगपती सुनील गुट्टेची अत्यंत गरज पडलेली आहे. तेव्हा युवा पिढीला काम कसं हाताला घेता येईल, हे सुनील गुट्टे पण शिकलं पाहिजे. हे फक्त आता धमक्या टाकतात, की आमच्याशिवाय काही नाही. आणि आम्हाला जर मतदान नाही दिलं, तुम्हाला इथं बरबाद करू. म्हणजे परिवाराचा बाजा उसळलेला आहे. त्यांचा काळ संपलाय. ते सूडबुद्धीचं राजकारण त्यांनी केलं आणि त्याच्यासाठी जनता कंटाळून गेली. परळीला हजारो कोटीचा निधी येतो. हा निधी जातो कुठे? ती ज्या स्वतःच्या गावचा ते विकास केला नाही, तर ते काय थोडी मतदारसंघाचा थोडीसा विकास करणार आहे. तर वैद्यनाथ आहे, पण त्या वैद्यनाथाचा सुद्धा त्यांनी विचार केलेला नाही. आणखीन काही दिवसाला जर राजकारण नाही बदललं, तर काही दिवसाला परळी ओसाड पडलेली सर इथं परळीत लोकं कोणी राहायला तयार नाहीत. जनता विरोध का करत? जनता विरोध करायला समोर खंबीर माणूस आतापर्यंत त्यांनी येऊच दिलेला नाही.